नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सौर पंप योजनेबाबत 15 जून 2026 आलेल्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत. जर तुम्ही सौर पंपासाठी अर्ज केला असेल किंवा भविष्यात अर्ज करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, तर शेतकरी बंधूंनो, जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनाची मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि केंद्र सरकारची PM कुसुम योजना राज्यभरात सध्या सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभसुद्धा दिला जातो आणि राज्यातील हजारो शेतकरी या योजनेचा लाभसुद्धा घेत आहेत आणि अनेक नवीन अर्जदारांची प्रक्रिया सध्या खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा सुरू आहे. ओके, आता त्याबद्दल जी पहिली अपडेट आहे ना त्याबद्दल आपण बोलूयात की सौर पंपासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून पात्र शेतकरी अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात. ओके, आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांनी अर्जाची स्थिती नियमितपणे तपासत राहणेसुद्धा आवश्यक आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, योजनेचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपण बघूयात. ओके, आता जर एखाद्या शेतकऱ्याने यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा PM कुसुम अंतर्गत लाभ घेतलेला असेल तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा सौर पंपाचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, म्हणून अर्ज करण्यापूर्वी आपली पात्रता नक्की तपासून घ्या. ओके, कारण की तुमचाच टाईम वेस्ट होण्यापासून वाचेल. ओके, आता आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे की या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला फक्त एकाच सौर पंपासाठी अर्ज करता येतो. ओके, जर एखाद्या लाभार्थ्याने शेतकरी बंधूने एकापेक्षा जास्त अर्ज केले असतील तर अतिरिक्त अर्ज रद्द होऊ शकतात. ओके, त्यामुळे अर्ज करताना तुम्ही काळजी घ्या थोडीशी. तसेच मित्रांनो, शासनाने फसवणूक करणाऱ्यांवर कडक भूमिका घेतलेली आहे. ओके, कडक भूमिका घेतलेली आहे. आता काय केलेले आहे, जर एखाद्या व्यक्तीने आधी लाभ घेतल्यानंतर पुन्हा लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर आता कारवाई होऊ शकते. ओके, अशा प्रकरणांमध्ये लाभ रद्द करणे, आर्थिक वसुली आणि कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे चुकीची माहिती देऊन अर्ज करू नका. आणि आणखीन एक आनंदाची बातमी आहे. ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित सौर पंप बसवण्याच्या कामांना आता गती देण्यात आलेली आहे. नवीन पुरवठा आदेश देण्यात आले असून मंजूर लाभार्थ्यांच्या शेतात सौर पंप बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यतासुद्धा आहे. ओके, तसेच आता सौर पंप योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की दिवसा सिंचनासाठी आता वीज उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेवर अवलंबून राहावे लागत नाही जास्त. तसेच डिझेल पंपाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचतो शेतकरी बंधूंचा किंवा इतर लोकांचा, ज्या लोकांनी ही योजना घेतलेली आहे. ओके, शेतीचा खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढण्यास मदतसुद्धा होते. ओके, आता एक महत्त्वाचा इशारासुद्धा आहे. ओके, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. सध्या इंटरनेटवर झालं आहे काय, अनेक बनावट फेक वेबसाईट आणि मोबाईल ॲप्स दिसत आहेत जे फेक आहेत. शेतकरी बांधवांनी फक्त अधिकृत सरकारी पोर्टलवरूनच अर्ज करावा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुम्ही पैसे देऊ नयेत किंवा वैयक्तिक माहिती तुम्ही शेअर करू नये. ओके, तर शेतकरी बंधूंनो, ही होती 15 जून 2026 मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट सौर पंप योजनेबद्दलच्या. ओके, आता सौर पंप योजनेत नवीन अनुदान वाढ सध्या तर जाहीर झालेली नाही आहे, मात्र राज्यात प्रलंबित अर्ज मंजुरी आणि सौर पंप बसवण्याच्या कामांना आता वेग देण्यावर भर दिला जात आहे. म्हणून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी नियमितपणाने अर्जाची स्थिती तपासावी आणि ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांनी पात्रता तपासून अधिकृत पोर्टलवर अर्ज करावा. ओके, माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल शेतकरी बंधूंनो तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.